नमस्कार मित्रो, मी प्राध्यापक डॉक्टर ए.टी. शिंदे, इंदिरा गांधी महाविद्यालय शिडको नांदेड. या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रहो, आपण बी ए तृतीय वर्षाचा जो 5वा पेपर आहे त्या 5व्या पेपरमधल्या पहिल्या प्रकरणातल्या भौगोलिक विविधता या घटकावर चर्चा करणार आहोत. मित्रहो, जॉग्राफिकल डायव्हर्सिटी इन इंडिया हा या अभ्यासक्रमातला पहिल्या प्रकरणातला अत्यंत महत्त्वाचा मूलभूत घटक आहे. हे जे पहिलं प्रकरण आहे, भारतीय समाजाची वैशिष्ट्ये, भारतीय समाजाचं वेगळेपण, भारतीय समाजाची लक्षणे, त्यामध्ये भौगोलिक विविधता ही आपल्याला या व्हिडिओमध्ये अभ्यासावयाची आहे. मित्रो, भारत हा जगाच्या पाठीवरचा असा देश आहे की ज्या देशामध्ये जी एवढ्या मोठ्या प्रमाणात विविधता आहे की ती इतर देशांमध्ये आपल्याला पाहावयास मिळत नाही. आणि म्हणून भारतामध्ये जी विविध प्रकारची डायव्हर्सिटी आहे, जो अनेकतावाद आहे, जी बहुलता आहे, हेच भारतीय समाजाचं आणि भारत या देशाचं सौंदर्य आहे, ही विशेषता आहे असं आपल्याला म्हणता येतं. आणि म्हणून त्याच्यावर या व्हिडिओमध्ये आपण अगदी थोडक्यात त्याची तोंड ओळख म्हणून का होईना अशा प्रकारची चर्चा अभ्यासाच्या अनुषंगाने करणार आहोत. त्यात भौगोलिक विविधता पाहण्यापूर्वी आपण विविधता म्हणजे काय आणि मग भौगोलिक विविधता म्हणजे काय अशा दोन्हीही प्रश्नांची उत्तरं पाहूयात. डायव्हर्सिटी या इंग्रजीतील शब्दासाठी मराठीमध्ये विविधता असा शब्द वापरला जातो. डायव्हर्सिटी हा शब्द डायव्हर्सिटास या शब्दापासून बनलेला आहे. या शब्दापासून त्याची उत्पत्ती झालेली आहे. हा जो डायव्हर्सिटास शब्द आहे हा मूळचा लॅटिन शब्द आहे आणि त्या शब्दापासून डायव्हर्सिटी हा शब्द झाला आणि डायव्हर्सिटीला आपण मराठीमध्ये विविधता असं म्हणतो. याचा उत्पत्ती दृष्ट्या जर आपण अर्थ बघितला तर तो अर्थ आहे अस्तित्वात असलेल्या प्रजाती किंवा जे काही वस्तू आहेत त्यांच्यामधील वेगळेपणा, विविधता, ते एकमेकांपासून स्वतंत्र अस्तित्व त्याचं आणि गुणलक्षणं असणे अशा पद्धतीने आपल्याला घेता येतं. आता ही विविधता कोणकोणत्या प्रकारची असते, ज्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहतो जैविक विविधता, भाषिक विविधता, वांशिक विविधता, जेंडरच्या बाबतीमध्ये विविधता, सांस्कृतिक विविधता, भौगोलिक विविधता इत्यादी विविधतांचा समावेश हा आपल्याला यामध्ये होताना दिसून येतो. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येतं की विविधता म्हणजे एखाद्या क्षेत्रात राहणारे किंवा एकमेकांसोबत राहणारे लोक, प्राणी किंवा वस्तू होत की ज्यामध्ये अंतर असतं, फरक असतो, वेगळेपणा असतो किंवा भिन्नता असते असं आपल्याला म्हणता येतं. भिन्नता, वेगळेपणा, अंतर हा त्यामधला आत्मा आहे आणि म्हणून त्याला उद्देशून विविधता असा शब्दप्रयोग वापरला जातो. एक थोडक्यात विविधता म्हणजे काय थोडक्यात आपल्याला समजावं म्हणून हे उत्पत्तीदृष्ट्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या भौगोलिक विविधता पाहत असताना नेमकी भौगोलिक विविधता म्हणजे काय याचा जर आपण विचार केला, विकिपीडिया आणि बाकीच्या रिसोर्सेसचा जर वापर करून आपण म्हटलं तर त्यामध्ये असं आपल्याला पाहायला मिळतं की भौतिक, मानवीय आणि सांस्कृतिक तत्वांचा एक संच आहे, एकत्रित संच आहे म्हणून फार तर आपण त्याला, जो की एक दुसऱ्यापासून भिन्न आहे आणि हे सर्व देशांच्या एखाद्या भौगोलिक स्थानात परिवर्तित होतात, तसेच ते एखाद्या देशाचा एक अविभाज्य भाग किंवा हिस्सा असतात. काय याला सोप्या भाषेत कसं सांगता येईल? भौतिक, मानवीय आणि सांस्कृतिक तत्वांचा एक संच आहे, सेट आहे आणि तो एखाद्या भूभागावर असतो, एखाद्या क्षेत्रावर असतो आणि अशा प्रकारच्या विविधतापूर्ण भौतिक, मानवी आणि सांस्कृतिक संचाचं एखाद्या विशिष्ट भौगोलिक भागामध्ये वास्तव्य असतं आणि ते वास्तव्य त्या भूभागाचा अविभाज्य भाग असतं.
म्हणजे त्या देशाचा तो अविभाज्य भाग असतो. भारत या देशामध्ये सुद्धा जी काही मानवीय, भौतिक, सांस्कृतिक अशा प्रकारची तत्वांची परिवर्तित झालेली, स्थानबद्ध झालेली विविधता आहे, त्या विविधतेला आपण भौगोलिक विविधता असं म्हणतो. तो भारताचा अविभाज्य भाग आहे, तो भारताचा अविभाज्य हिस्सा आहे. 5000 वर्षांपासून इथे जी संस्कृती उदयाला आली, त्या संस्कृतीच्या विकासामध्ये या भौगोलिक विविधतेचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे. आणि म्हणून अशा अन्वयाने आपण भौगोलिक विविधतेचा अर्थ विचारात घेतला पाहिजे. पहा, विविधता म्हणजे काय पाहिलं, भौगोलिक विविधता म्हणजे काय हे पाहिलं. त्यानंतर आपण एक भौगोलिक भारतातली जी विविधता आहे ती आपण इथे पाहणार आहोत. भारत देशामध्ये भौगोलिक, प्रशासकीय आणि सांस्कृतिक दृष्ट्या प्रामुख्याने 5 प्रदेशांमध्ये, विभागांमध्ये विभाजन केले गेलेलं पाहायला मिळतं. प्रत्येक प्रदेशामध्ये भाषा, संस्कृती, खाद्यपदार्थ आणि वस्तू इत्यादींच्या बाबतीमध्ये, मग बोलीभाषा सुद्धा त्यामध्ये येतात, इत्यादींच्या बाबतीमध्ये जी विविधता आहे त्या विविधतेच्या अन्वयाने सांस्कृतिक दृष्ट्या, प्रशासकीय दृष्ट्या आणि भौगोलिक दृष्ट्या भारताचे प्रामुख्याने 5 विभाग म्हणू आपण त्याला, प्रशासकीय दृष्ट्या केले जातात, ज्याचा ॲट अ ग्लान्स आपण एकत्रित चार्ट आपल्या समोर आता स्क्रीनवर दिसतो आहे. हे 5 भाग कोणते? पूर्व भारत, उत्तर भारत, ईशान्य भारत, दक्षिण भारत आणि पश्चिम भारत. 2011च्या जनगणनेनुसार या 5ही विभागांची लोकसंख्या आहे आणि या 5 विभागांमध्ये जी महत्त्वाची मोठी शहरं आहेत, पूर्व भारतामध्ये कोलकाता, उत्तर भारतामध्ये दिल्ली, ईशान्य भारतामध्ये गुवाहाटी, दक्षिण भारतामध्ये चेन्नई आणि पश्चिम भारतामध्ये मुंबई, भारताचं प्रशासकीय, भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या जे सोयीचं म्हणून विभाजन किंवा विभाग केले जातात ॲडमिनिस्ट्रेशनसाठी आपण म्हणूयात, त्यामध्ये हे 5 विभाग आपल्याला पडलेले पाहावयास मिळतात. अंदमान आणि निकोबार बेटे व लक्षद्वीप ही जी बेटे आहेत किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत, यांचा समावेश या विभागांमध्ये केला गेलेला नाही, त्याच्यासाठी स्वतंत्र अशा पद्धतीची मांडणी. हा थोडक्यात आपण भारताचं भौगोलिक प्रशासकीय दृष्टीने जे विभाजन आहे ते आपण या स्क्रीनवरच्या पहिल्या या चार्टमध्ये पाहिलेलं आपल्याला दिसतं. एकूण भारतीय भौगोलिक विविधता अभ्यासताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतात केवळ भौगोलिक विविधता आहे का? नाही. भारत हा देश सांस्कृतिक दृष्ट्या, भाषिक दृष्ट्या, जातीय, धार्मिक, वांशिक आणि राजकीय दृष्ट्या मोठ्या विविधतेने नटलेला देश आहे. याशिवाय भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या सोबतच भौगोलिक विविधता सुद्धा या सर्वांचा अविभाज्य भाग आहे. भौगोलिक विविधता हे भारतीय समाजाचं अविभाज्य अंग आहे, ते भारतीय समाजाचं प्रमुख लक्षण आहे. पृथ्वीवर जो एकूण भूप्रदेश आहे त्या भूप्रदेशापैकी 2.4% भूप्रदेश हा भारताच्या वाट्याला आलेला आहे. भारताचा भूभाग किती आहे? एकूण जगाच्या भूभागाचा विचार केला, भूप्रदेशाचा विचार केला, जमिनीचा विचार केला तर या एकूण जमिनीपैकी म्हणजे 100% या पृथ्वीवरच्या जमिनीपैकी फक्त 2.4% भूभाग हा भारताला लाभलेला आहे. भारताचं क्षेत्रफळ जे आहे त्या 2.4% जगाच्या नकाशावर आहे, पृथ्वीवरच्या जमिनीवरचं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भारताचं या जगाच्या नकाशामध्ये जर स्थान कुठलं असेल, आपण जगाचा नकाशा आवर्जून पहा. पूर्व गोलार्ध, पश्चिम गोलार्ध, दक्षिण गोलार्ध आणि उत्तर गोलार्ध असे 4 गोलार्ध आपल्याला पाहावयास मिळतात. या 4 गोलार्धांपैकी भारत हा देश उत्तर पूर्व गोलार्धामध्ये असलेला पाहावयास मिळतो आहे. आशिया खंड जो आहे, आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये भारत देश, आपला देश हा वसलेला आहे. भारताच्या उत्तरेला हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत, दक्षिणेला हिंदी महासागर आहे, पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि पूर्वेस बंगालचा उपसागर आहे. वायव्येस जर आपण बघितलं तर पाकिस्तानची सरहद आहे, अफगाणिस्तानची सरहद आहे,
जेव्हा आपण भारताच्या उत्तरेचा विचार करू तेव्हा चीनची सीमा भारताला लागून आहे, नेपाळची सीमा भारताला लागून आहे, भूतानची सीमा भारताला लागून आहे, आणि पूर्वेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा म्यानमार ब्रह्मदेश आपण म्हणूया आणि बांगलादेश या दोन्ही देशांच्या सीमा भारताच्या भूप्रदेशिक सीमांना जोडल्या गेलेल्या आहेत. एकूण 7 देशांच्या सीमा या भारताच्या सीमांना जोडल्या गेलेल्या आहेत आणि म्हणून संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा याचा विचार केला जातो. प्रशासकीय दृष्टीने तर विचार केलाच जातो, परंतु भारताच्या एकूण संरक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा याचा अविभाज्य हिस्सा आपल्याला पाहावयास मिळतो. श्रीलंका ही भारताच्या पूर्व किनारपट्टीला लागून समुद्रात बसलेलं एक बेट आहे. भारताच्या भूसरहद्दीचं जर एकूण आपण लांबी बघितली तर ती आहे 15,200 किलोमीटर. भारताला जी भौगोलिक सीमा लाभलेली आहे ती किती आहे? 15,200 किलोमीटर इतकी आहे. भारताला सुमारे 7,517 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि या दोन्हींचा मिळून भारताचा एकूण नकाशाचा परीघ आपल्याला होताना पाहावयास मिळतो. जी सीमा आहे ती ही दोन्ही मिळून आहे 15,200 प्लस 7,517. यामध्ये भारताचे मुख्य भूमी जी आहे, अंदमान निकोबार लक्षद्वीप हे बेट भारताची मुख्य भूमी आहे. अगदी पूर्वेला बघितलं तर इंदिरा पॉइंट आपल्याला दिसतो. भारताचं कन्याकुमारीच्या बाजूचं टोक आहे पूर्वेचं, स्वतंत्र इंदिरा पॉइंट हा बेट आहे. आणि म्हणून अंदमान निकोबार लक्षद्वीप ही बेट जी आहेत या बेटांचा समूहाचं किनारपट्टीचं यामध्ये त्याचं अंतर हे त्या समुद्र किनारपट्टीचं अंतर याच्यामध्ये समाविष्ट असलेलं आपल्याला पाहायचं. भारताचे एकूण क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. जगाच्या क्षेत्रफळाचा विचार केला तर त्या दृष्टीने भारताकडे जो भूभाग आहे, जो भूप्रदेश आहे, जे क्षेत्रफळ भारताचं आहे, तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा 7व्या क्रमांकावर आहे. रशिया आणि बाकी इतर देश आपल्याला माहिती आहे, तो विषय आपण इथे घेऊ नये. भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये 7वा क्रमांक लागतो. असे असले तरी या भूप्रदेशावर मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती आहे आणि या नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये प्रचंड विविधता पाहावयास मिळते. अगदी उत्तरेला आपण जर बघितलं काश्मीर पासून ते दक्षिणेच्या कन्याकुमारीपर्यंत आणि पूर्वेकडील ब्रह्मदेशाच्या सीमेपासून ते पश्चिमेकडील गुजरातचे जी द्वारकापुरीपर्यंतची सीमा आहे, या सर्व भौगोलिक प्रदेशामध्ये भारतात अनेक प्रकारची विविधता आपल्याला पाहावयास मिळते आणि ही भौगोलिक विविधताच भारताचं बलस्थान आहे. भौगोलिक प्रदेशांमध्ये अनेक पर्वतमय प्रदेश आहेत, विशाली मैदाने आहेत, पठारे आहेत, किनारपट्टीचे प्रदेश आहेत, हिमालयासारखी लांबच लांब पर्वतमय रांग आहे, अनेक नद्या, नाले, झुडपे, सरोवर, शेती, डोंगरे, दऱ्याखोऱ्या, वाळवंटी प्रदेश, उंच उंच झाडे, जंगले, काटेरी वने, ही भारताची भौगोलिक विविधता आहे. भौगोलिक प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने भारतामध्ये मोठ्या प्रमाणात ही विविधता आपल्याला पाहावयास मिळते. पर्वत, टेकड्या, पठारे आहेत, नद्यांची खोरी आहेत, किनारपट्टीचे मैदानी प्रदेश आहेत, यासारखी विविध भूरूपे या प्रदेशावर आपल्याला पाहावयास मिळतात. भारताला लाभलेल्या एकूण भूभागापैकी 10.7% भूभाग पर्वतांनी व्यापलेला आहे. 8.6% भूभाग हा टेकड्यांनी व्यापलेला आहे. 27.7% भूभाग हा पठारांनी व्यापलेला आहे आणि भारतामध्ये जो मैदानी प्रदेश आहे त्याची या एकूण भूभागातील टक्केवारी 43.2% इतकी आहे. आणि म्हणून अशा प्रकारची विविधता ही मानवी जीवनावर भारतातल्या मोठ्या प्रमाणात परिणाम करताना दिसते. कारण
पर्वतमय भागामध्ये राहणाऱ्या लोकांचं लोकजीवन आणि पठारावर राहणाऱ्या लोकांचं लोकजीवन, किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांचं लोकजीवन, यामध्ये आपल्याला भिन्नता पाहावयास मिळते. अजून एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की या विविधतेमुळे भारताचं वेगळेपण आपण विद्यार्थ्यांनी आणि भारतीय नागरिकांनी समजून घेणं गरजेचं आहे. कारण त्यांचा परिणाम, या भौगोलिक विविधतेचा परिणाम भाषा, संस्कृती, जडणघडण, वंश, पेहराव, आचारविचार, धर्मरीती, लोकजीवन, त्यानंतर अजून आपल्याला सांगता येईल की तिथल्या स्थानिक पातळीवरच्या एकूण वर्तन व्यवहारावर आपल्याला पाहावयास मिळतो. आणि म्हणून अशा प्रकारची भौगोलिक विविधता पाहत असताना आपणास काही मुद्दे विचारात घेता येतात. त्यातला हा पहिला मुद्दा आहे, उत्तरेकडील हिमालय पर्वतरांगांचा प्रदेश. भारताच्या उत्तरेस आणि ईशान्येस समांतर दिशेने हिमालयाच्या पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. आता उत्तरेस आणि ईशान्येस म्हणजे काय? पूर्व आणि दक्षिण मध्ये आग्नेय, दक्षिण आणि पश्चिम मध्ये नैऋत्य, पश्चिम आणि उत्तर मध्ये वायव्य सरहद, जी पाकिस्तानची सरहद आहे ती वायव्य सरहद आहे, आणि उत्तर आणि पूर्व मध्ये ईशान्य सरहद आहे, चीन, भूतान, नेपाळच्या सीमा ज्या आहेत त्या. आणि पूर्व, आणि आता आपण म्हटलं की पूर्व आणि जो दक्षिणचा भाग आहे यामध्ये आग्नेय आहे. इथे बंगालचा उपसागर आपल्याला पाहायला मिळतो. नैऋत्येच्या बाजूला अरबी समुद्र आहे आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. पश्चिमेकडील काश्मीर पासून ते पूर्वेस अरुणाचल प्रदेश पर्यंतचा पर्वतमय रांगांचा हा प्रदेश आहे. याशिवाय काश्मीर, कांगरा, टेहरी, कुमाऊ, उत्तराखंडमध्ये कुमाऊ पर्वतरांगा आहेत, सिक्कीम, नेपाळ आणि भूतान या भागात ह्या पर्वतरांगा आपल्याला पाहावयास मिळतात. या हिमालयाची लांबी 2400 किलोमीटर आहे. तर या प्रदेशाची, या हिमालयाची रुंदी ही 400 किलोमीटर पर्यंत पसरलेली आहे. पुढे अरुणाचल प्रदेशमध्ये हा हिमालयाची जी रुंदी आहे ती 150 किलोमीटर थोडी कमी होत गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. हिमालय या जगातील सर्वात प्राचीन असा पर्वत आहे आणि या हिमालयाची समुद्र सपाटीपासूनची सर्वात जास्त उंची आहे ती 6000 मीटर आहे. माउंट एव्हरेस्ट आपण त्याचा उल्लेख करतो, सर्वात उंच शिखर. ही समान नाही आहे. काही भागांमध्ये हिमालयाची उंची कमी अधिक आपल्याला पाहावयास मिळते. या हिमालयाची लांबी आपण आता म्हटलं 2400, रुंदी 400 किलोमीटर आणि उंची हायस्ट जास्तीत जास्त 6000 मीटर आहे असं आपण म्हटलेलं आहे. परंतु जो उत्तरेचा भाग आहे भारताचा, त्या उत्तरेच्या भागात खैबर, बोलन, कुरम, तोची यासारख्या खिंडी आहेत. आपण म्हणतो आर्य खैबर खिंडीतून भारतात आले आणि आर्यांच्या आगमनानंतर वैदिक संस्कृती स्थापन झाली. इथल्या द्रविडांना आर्यांनी जिंकलं आणि म्हणून आर्य आणि अनार्य अशा प्रकारे वांशिक वर्गीकरण आपण करतो. आर्य, इराणी, तुर्की, मोगल या ज्या टोळ्या भारतामध्ये आल्या, या उत्तरेकडच्या या खिंडींमधून आलेल्या आपल्याला इतिहासामध्ये नोंदी आढळतात. त्यामुळे या खिंडीला भारताचं प्रवेशद्वार असं देखील म्हटलं जातं. अशा प्रकारे जगातील एकूण देशांमध्ये पर्वतीय प्रदेशाच्या अनुषंगाने ही जी विविधता आहे, ही विविधता भारताच्या वाट्याला आलेली पाहावयास मिळते. इतकी विविधता, अशा पद्धतीचा पर्वतीय प्रदेश इतर कोणत्याही देशाला किंवा देशाच्या वाट्याला आलेला नसेल, हे आपण लक्षात घ्या. दुसरा मुद्दा आपल्याला स्पष्ट करता येतो, तो आहे उत्तरेकडील मैदानी प्रदेश भारताचा. भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेश. भारताला जो सांस्कृतिक आणि सर्वोच्च स्वरूपाचा वारसा लाभलेला आहे, या
सांस्कृतिक वारशाचे मूळ ज्या प्रदेशातून निर्माण झालेले आहे तो उत्तरेकडील मैदानी प्रदेश आहे. आणि या मैदानी प्रदेशामध्ये राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश होतो. हा जो उत्तरेकडील मैदानी प्रदेश आहे याचे भारतातील स्वरूप आपण विचारात घेत आहोत. भारताची एकूण लोकसंख्या त्यापैकी जवळपास 40% लोकसंख्या ही या उत्तरेकडील मैदानी प्रदेशामध्ये वास्तव्याला राहते. या मैदानी प्रदेशाची निर्मिती हिमालय पर्वताच्या नंतर झालेली आहे. या मैदानी प्रदेशात गंगा सिंधूचे मैदान म्हणून देखील ओळखले जाते. जेव्हा केव्हा उत्तरेकडे टोळ्यांनी आक्रमण केली तेव्हा उत्तरी संस्कृतीने दक्षिण प्रदेशामध्ये आश्रय घेतलेला आपल्याला इतिहासात पाहावयास मिळतो. आणि म्हणून उत्तरेकडील संस्कृतीच्या विकासाचा आणि दक्षिणेकडे संस्कृतीच्या विकासाचा हा जो सांस्कृतिक संगम आहे हा भारताच्या इतिहासामध्ये अभ्यासल्यानंतर आपल्याला पाहता येतो. तिसरा मुद्दा आपल्याला स्पष्ट करता येतो तो आहे दख्खनचा पठारी प्रदेश. भारतातील बहुसंख्य प्राकृतिक विभाग हा दख्खनच्या पठारी प्रदेशाने व्यापलेला आहे. उत्तरेकडील मैदानी प्रदेश आणि दक्षिण भागातील विशाल त्रिकोणाकृती पठारी प्रदेशाने व्यापलेला याचे भारताच्या पठाराला द्वीपकल्प पठार असे म्हटले जाते. या पठाराच्या वायव्येस अरवली पर्वत, ईशान्येस राजमहल टेकड्या व दक्षिणेस निलगिरी पर्वत असा त्रिकोणी पठाराचा 3 ही टोके आहेत. हा जो दख्खनचा पठार आहे याची ही 3 टोके आहेत. या पठाराच्या अंतर्गत येणाऱ्या नद्यांची खोरी ही खूप विस्तृत आणि सपाट असल्याची आपल्याला पाहावयास मिळतात. या पठारात बऱ्याच नद्यांचा उगम झालेला दिसून येतो. त्यामुळे त्यामध्ये प्रामुख्याने चंबळ, सोन, पार्वती, केन, बेतवा इत्यादी नद्या उत्तरेकडे वाहत जाऊन गंगा नदीला मिळताना दिसतात. या दख्खन पठारातल्या बहुतांश नद्या गंगा नदीला अशा उत्तरेकडे वाहिन्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. यामध्ये प्रामुख्याने या दख्खनच्या पठारामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांचा या भागांचा समावेश होतो. आणि या प्रदेश हा उत्तरेकडून वायव्येकडे आग्नेयेकडे झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा चौथा आपल्याला मुद्दा सांगता येतो पूर्व पश्चिम किनारपट्टीचा सखोल मैदानी प्रदेश. समुद्राने वेढलेली भारताची पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी असलेला प्रदेश अगदी हिरव्यागर्द वनस्पतींनी सुंदर नटलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्याचं एक स्वतंत्र वेगळेपण सौंदर्य भारताचं भौगोलिक सौंदर्य वाढवणारा आहे. पूर्व पश्चिम किनारपट्टीचा जो सखोल मैदानी प्रदेश आहे त्याचे 2 भाग आपण अभ्यासाच्या सोयीसाठी करूया. त्यातला एक भाग आहे पूर्व किनारपट्टी. हा प्रदेश कोणता? पूर्व घाट व बंगालच्या उपसागराच्या दरम्यानची जी किनारपट्टी आहे तो हा भूभाग आहे. या किनारपट्टीच्या उत्तरेकडील भाग डोंगराळ असून खडकांची झीज होऊन या भागात मैदानी प्रदेश तयार झालेला आहे. किनारपट्टीच्या दक्षिण भागात त्रिभुज प्रदेश आहे. या भागात अनेक सरोवरे देखील आहेत. या मैदानामध्ये महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी नद्यांचे त्रिभुज प्रदेश पाहावयास मिळतात. या मैदानी प्रदेशात प्रामुख्याने तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांच्या किनारपट्टीचा समावेश होतो. 13 राज्यांच्या किनारपट्टी ह्या समुद्र किनारपट्टीच्या सीमा आहेत. हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर आता पश्चिम किनारपट्टीची आपण चर्चा करू.
पश्चिम किनारपट्टी ही अरबी समुद्राला समांतर उत्तरेकडील नर्मदा नदीच्या खोऱ्यापासून ते दक्षिणेस मलबार किनाऱ्यापर्यंत पसरलेली आहे. पूर्व किनारपट्टीपेक्षा पश्चिम किनारपट्टीचे मैदान उत्तर व दक्षिण भागात जास्त रुंद आहे. या मैदानी भागात काही टेकड्याही आहेत. या किनारपट्टीमध्ये महाराष्ट्र, कोकण, कर्नाटक, केरळ आणि गुजरात या राज्यांचा समावेश होतो. पहा, पूर्व किनारपट्टी आणि इकडे पश्चिम किनारपट्टी. या मैदानी प्रदेशातून साबरमती, मही, नर्मदा, गोदावरी, तापी या नद्या वाहतात. या प्रमुख नद्या आहेत. उपनद्या असंख्य आहेत. पश्चिम किनारपट्टीवर अनेक बंदरे आहेत ज्यामध्ये आयात निर्यातीची वाहतूक होताना आपल्याला पाहावयास मिळते. ही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये ही बंदरे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आयात निर्यातीची साठीची ही बंदरे खूप मोठं योगदान देताना आपल्याला दिसतात. आणि मग या पूर्व पश्चिम किनारपट्टीवर मोठी राज्य आणि संस्कृतीचा विकास देखील आपल्याला झालेला पाहावयास मिळतो. पहा, पूर्व पश्चिम किनारपट्टीचे दोन भाग केले आपण. एक पूर्व किनारपट्टी, तिचं आपलं वेगळेपण आहे, आणि पश्चिम किनारपट्टी, तिचं आपलं वेगळेपण आणि सौंदर्य आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पश्चिम किनारपट्टीला आता गोवा जो जे राज्य आहे त्याची किनारपट्टी सुद्धा आपल्याला पाहावयास मिळते, जिथे मोठ्या प्रमाणात पर्यटक, अगदी परकीय पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणात भेट देताना तिथे दिसतात. आणि त्या राज्याचे एकूण जीवन हे पर्यटनाशी संबंधित असलेलं दिसतं. अशा दृष्टीने सुद्धा ही पश्चिम किनारपट्टी आपल्याला महत्त्वाची असलेली पाहावयास मिळते. त्यानंतरचा मुख्य मुद्दा आहे, पाचवा म्हणा, जो असेल तो ऋतू व हवामानातील विविधता. भारतामध्ये ऋतू आणि हवामानाच्या दृष्टीने सुद्धा विविधता आहे. हवामानाच्या दृष्टीने जर विचार केला तर भारत हा समशीतोष्ण व उष्ण कटिबंधामध्ये येणारा प्रदेश आहे. भारतामध्ये अगदी दक्षिणेला पाहिलं तर उष्ण कटिबंध आहे दक्षिण राज्यांमध्ये, उत्तर राज्यांमध्ये समशीतोष्ण कटिबंधात येतात. आणि म्हणून भारताचे असे दोन भाग उत्तर दक्षिण आपल्याला झालेले पाहावयास मिळतात. उत्तर पूर्व गोलार्धात असल्यामुळे उष्ण गोलार्ध जो भाग आहे, उष्ण गोलार्धाचा भाग आहे त्यामध्ये, आणि समशीतोष्ण मध्ये उष्ण कटिबंधाचा जो भाग आहे त्यात दक्षिण भाग येतो भारताचा, आणि जो उत्तर भाग आहे तो समशीतोष्ण कटिबंधामध्ये येताना आपल्याला पाहावयास मिळतो. अशा दोन कटिबंधात असलेल्या या प्रदेशात आढळणारे हे जे हवामान आहे, हे हवामान विविधतापूर्ण आहे. हिमालय, त्याचा विचार केला आपण तर वर्षाचे 12ही महिने हिमालय हा बर्फाने आच्छादलेला आपल्याला पांढरा स्वच्छ नितळ दिसतो. तर वायव्य भागामध्ये पर्जन्यविरहित शुष्क प्रदेश देखील आपल्याला भारतामध्ये पाहावयास मिळतो. म्हणजे दोन टोक आहेत, एकीकडे बर्फ आहे, दुसरीकडे शुष्क हवामान, ज्याला म्हणूत की पाऊस विरहित, पर्जन्य विरहित आहे, जिथे पाऊस फार कमी पडतो, अल्प पडतो. एकंदरीत ऋतू आणि हवामानातील विविधता ही भारताच्या भौगोलिकतेचं महत्त्वपूर्ण अंग आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर प्राणी, वनस्पती यामधील विविधता ही सुद्धा भौगोलिक विविधतेचा एक भाग आहे. भारतामध्ये प्राणी आणि वनस्पतींच्या दृष्टीने सुद्धा मोठ्या प्रमाणात विविधता आहे. त्याचे कारण भारतातील हवामानात आणि ऋतुमानात विविधता असल्या कारणाने अशा प्रकारची ही विविधता पाहावयास मिळते. याक आपल्याला बर्फाळ प्रदेशात आढळतात. याक हा प्राणी आपल्याला दिसतो, जो केसाळ आहे, आपण बघितला असेल. जगातील जवळपास सर्व वनस्पतींचे कमी अधिक प्रकार हे भारतात पाहावयास मिळतात. साधारणतः 1700 प्रकारच्या वनस्पती ह्या भारतामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. हत्ती, घोडा, हरिण, मेंढ्या, मुंगूस यासारखे असंख्य प्राणी, लहान मोठी प्राणी ही भारतामध्ये आढळून येतात. भारतामध्ये पाळीव पशूंची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. गाय, म्हैस, कुत्रा, शेळी, मेंढी
इतर अनेक प्राणी. आणि म्हणून भारतात केवळ वनस्पती आणि प्राण्यांच्याच बाबतीत विविधता नाही, तर पक्ष्यांच्या बाबतीत देखील आपल्याला विविधता पाहावयास मिळते. अशा पद्धतीने प्राणी, वनस्पती आणि पक्ष्यांच्या दृष्टीने जी विविधता आहे, ही विविधता भारताच्या भौगोलिक विविधतेचं सौंदर्य वाढवणारी आहे. आणि म्हणून अशा प्रकारची विविधता जाणीवपूर्वक जोपासण्याचं काम, ही जी अन्न साखळी आहे, ही अन्न साखळी जोपासण्याचं काम जाणीवपूर्वक शासनाकडून केलं जाताना आपल्याला पाहावयास मिळतं. कारण ती या देशाची सौंदर्य वाढवणारी बाब आहे. तो देशाचा वारसा आहे, तो देशाचा अभिमान आहे असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो पाहूयात, शेती व्यवसायातील विविधता. आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना ज्ञात आहे विद्यार्थी मित्र, भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि भारतातील एकूण 60% लोक आजही शेतीवर अवलंबून आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं मोठं योगदान आहे. आज आपण पाहतो की कोविड-19चा जो 4-6 महिन्याचा कालखंड आहे, या कालखंडामध्ये उद्योग व्यवस्था कोलमडून पडलेली दिसते, परंतु शेती तग धरू नये. भारतातील शेतकरी हा आजही आपल्याला एवढ्या संकटांमध्ये सुद्धा आपला शेती हा धंदा करताना, व्यवसाय करताना किंवा शेती उद्योग करताना पाहावयास मिळतो. शेती हा भारताचा कणा आहे. शेतकरी हा सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आणि म्हणून अशा शेतीचं योगदान भारतीय अर्थव्यवस्थेतलं हे लक्षात घेणं गरजेचं आहे. भारतात जी शेती केली जाते ती निसर्गावर आधारित आहे. अधिकाधिक सिंचनाच्या सोयी आहेत, पण त्याला एक मर्यादा आहे. आणि निसर्गावर आधारित असलेली शेती भारतामध्ये असल्या कारणाने जी पिकं घेतली जातात ती नैसर्गिक हवामानावर येणारी पिकं घेतली जातात. भारतातील जे हवामान आहे त्या हवामानाच्या आधारावर पिकं घेतली जातात. भारतातली जी राज्य आहेत, जे प्रदेश आहेत, दक्षिण भाग आहे, पूर्व भाग आहे, उत्तर भाग आहे, या प्रत्येक भागामध्ये हवामान वेगळं आहे, ऋतुमान वेगळं आहे आणि त्यामुळे त्या भागामध्ये वेगवेगळी पिकं घेतली जातात. अगदी उत्तर भागात आपण गेलो तर फळांचं, गव्हांचं आणि फळाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. हिमाचल प्रदेश आणि काश्मीरचा भाग जर बघितला तर आपण शेप, आलू, बटाटे आपण म्हणतो, यांचं उत्पादन घेतलं जातं. हरियाणा, पंजाब या भागात, उत्तर प्रदेशचा उत्तर भाग हा मोठ्या प्रमाणात तांदूळ पिकवणारा भाग आहे. उत्तर प्रदेशमध्ये जो दक्षिण भाग आहे त्यामध्ये ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. महाराष्ट्रात ज्वारी, बाजरी, ऊस, केळी, सोयाबीन यासारखी पिकं घेतली जातात. त्या राज्याची, प्रदेशाची प्रमुख पिके वेगळी आहेत. गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, मध्य प्रदेशमध्ये कॉटन पिकवलं जातं. आणि म्हणून अशी पिकांच्या बाबतीतली विविधता ही भारतातली शेतीच्या बाबतीतली विविधता आहे, हे आपल्याला म्हणता येतं. उत्तर भारतात आपण आत्ताच म्हटलं की बंगालमध्ये बघितलं. याशिवाय ऊस, भुईमूग, तीळ याचं उत्पादन सुद्धा भारतामध्ये घेतलं जातं. चहाचं उत्पादन भारतात घेतलं जातं. चहाची निर्यात भारतातून केली जाते. भारत त्यामध्ये अग्रेसर आहे. अनियमित, हे एक लक्षात घ्या मित्र हो, असं जरी असलं तरी अनियमित व अपुरे पर्जन्यमान असलेल्या प्रदेशामध्ये जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. 6 माही, 8 माही, 12 माही पिके घेतली जातात. जलसिंचनाच्या आधारावर अशा प्रकारची पिकांची विविधता आपल्याला पाहावयास मिळते. एकंदरीत शेती व्यवसाय हा भारतीय अर्थव्यवस्था आणि समाज व्यवस्थेचा कणा आहे. भारतात ही शेतीतील विविधता देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहावयास मिळते. खनिज साठ्यांच्या बाबतीत सुद्धा हा मुद्दा आपल्याला करता येतो. भौगोलिक विविधतेमध्ये त्या बाबतीत सुद्धा विविधता आहे. भारतात विविध प्रकारची खनिजे सापडतात. जवळपास 100 प्रकारची खनिजे ही भारतामध्ये सापडतात. त्यापैकी 30 जे खनिजांचे प्रकार आहेत ते अत्यंत मौल्यवान प्रकार आहेत, जे की भारतामध्ये खाणींमध्ये आपल्याला सापडतात असं म्हणता येईल. भारतातल्या बंगाल, बिहार आणि ओरिसा ही जी राज्य आहेत, हे जे प्रदेश आहेत, या प्रदेशांमध्ये दगडी कोळसा आणि लोह खनिज मिळतं.
कर्नाटकमध्ये सोन्याच्या खाणी आहेत, मध्य प्रदेशमध्ये हिऱ्याच्या खाणी आहेत, शिशे, तांबे व चांदी ही खनिजे राजस्थानमध्ये सापडतात. आसाम, गुजरातमध्ये खनिज तेलांचे साठे आहेत. लोह खनिज, दगडी कोळसा, मॅंगनीज, अभ्रक, बॉक्साईड या खनिजांचे सुद्धा भारतामध्ये उत्पादन मुबलक प्रमाणात होते. आणि मग खनिज साठ्यांनी सुद्धा भारताचा भूगोल हा व्यापलेला आपल्याला पाहायला मिळतो. भौगोलिक विविधतेमध्ये ही खनिज साठ्यांची विविधता सुद्धा आपल्याला अंतर्भूत करावी लागते. भौगोलिक विविधता पाहताना हाही मुद्दा आपल्याला पाहता येतो की पर्जन्यमान, पिकांच्या अनुषंगाने ऋतुमान पाहत असताना आपण ओझरता उल्लेख त्या मुद्द्यामध्ये केला. इथे भारतातलं हवामान पुन्हा आपण थोडंसं बघितलं तर लक्षात येतं की मान्सून प्रकारचं भारतातलं हवामान आहे. भारतामध्ये जी 12 महिने आहेत, एक वर्ष आहे, या वर्षाची विभागणी 4 ऋतूंमध्ये केली जाते. ते 4 ऋतू कोणते? मार्च पासून मे पर्यंतचा उष्ण हवेचा उन्हाळा, जून ते सप्टेंबर या काळात दमट व उष्ण हवेचा पावसाळा, ऑक्टोबर ते नोव्हेंबर माघारी मान्सूनचा काळ, मान्सून परत जाण्याचा काळ म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर. मान्सून जूनच्या मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येतो, तो आगमनाचा कालखंड आहे. आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मान्सून परत जाण्याचा कालखंड आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी कोरड्या व थंड हवेचा हिवाळा. पहा एकंदरीत काय, मार्च ते मे या काळात उष्ण हवेचा उन्हाळा, जून ते सप्टेंबर या काळात दमट व उष्ण हवेचा पावसाळा, ऑक्टोबर ते नोव्हेंबर माघारी मान्सूनचा काळ आणि डिसेंबर ते फेब्रुवारी कोरड्या व थंड हवेचा हिवाळा. अशा प्रकारची भारतातल्या 4 ऋतूंची, भारतातल्या हवामानाची, भारतातल्या मान्सूनची विभागणी केलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि तशाच प्रकारची आहे. भारतात पडणारा पाऊस हा नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पडतो. आपण जेव्हा न्यूज ऐकतो तेव्हा नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन झालेलं आहे इथपर्यंत वगैरे आपण पाहत असतो. म्हणजे भारतात जो पडणारा जो पाऊस आहे तो नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पडतो. मेघालय, त्रिपुरा, मणिपूर ही जी भारतातली राज्य आहेत, या भागामध्ये अधिक पाऊस, अधिक पर्जन्यमान होतं सरासरी. तर गुजरात, मध्य महाराष्ट्र, पश्चिम राजस्थान या भागामध्ये कमीत कमी पाऊस पडतो, कमीत कमी पर्जन्यमान होणारे हे भूभाग आहे. भारताची जवळपास 60% शेती ही या मान्सूनच्या पर्जन्यमानावरच अवलंबून आहे. त्यामुळे भारतातील शेतीला मान्सूनचा जुगार असे म्हटले जाते. पाऊस प्रत्येक प्रदेशात कमी अधिक प्रमाणात पडत असल्यामुळे शेतीत घेतल्या जाणारी जी पिकं आहेत त्या पिकांमध्ये आपल्याला या मान्सूनमुळे आणि पावसाच्या कमी अधिक प्रमाणामुळे विविधता आढळून येते किंवा विविधता असल्याचे पाहावयास मिळते. भारताची भौगोलिक विविधता पाहताना हा आपल्याला शेवटचा मुद्दा, साधारणतः 10वा मुद्दा आहे, तो आपल्याला पाहता येतो. एकूण 10 मुद्द्यांमध्ये आपल्याला भारताची भौगोलिक विविधता मांडता येते. एखाद 2 मुद्दा आपणही यामध्ये समाविष्ट करू शकता. नद्यांचा एक स्वतंत्र मुद्दा यामध्ये होऊ शकतो, जंगले हे स्वतंत्र मुद्दा होऊ शकतो, त्यांचे हे ॲड आपण याच्यामध्ये करू शकता. अभ्यासाच्या सोयीसाठी ही 10 मुद्दे आपल्यासमोर ठेवलेली आहे. औद्योगिक व आर्थिक विकास हा भौगोलिक विविधतेचाच एक भाग आपण मानला पाहिजे. भारतामध्ये वीज, कोळसा, नैसर्गिक खनिज तेल, नैसर्गिक वायू तसेच अणुशक्ती अशा स्वरूपाची ऊर्जा ही उपलब्ध आहे. ऊर्जेचे हे सोर्सेस आहेत, सोर्सेस ऑफ एनर्जीज. अपारंपरिक ऊर्जा हाही सोर्स आता उपयोगात आणला जातोय आणि त्याच्यावर मोठा नियोजन करून त्या दिशेने धोरणं राबवली जाताना भारतामध्ये दिसत आहेत. अपारंपरिक ऊर्जेच्या अनुषंगाने भारत कृषीप्रधान देश असल्या कारणाने कृषीशी संबंधित प्रोसेसिंग युनिट देखील भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आता होताना दिसत आहे. भारत शेतीप्रधान असला तरी देखील उद्योगधंद्यांमध्ये सुद्धा भारत आता विकास करताना पाहावयास मिळतो आहे. जगातील भौगोलिक दृष्ट्या प्रगत देशात जर आपण विचार केला तर या अनुषंगाने, उद्योगांच्या अनुषंगाने भारताचा 10वा क्रमांक लागतो. आज अभियांत्रिकी, रासायनिक, धातू साधने, इलेक्ट्रॉनिक्स,
संगणक, वाहतुकीची साधने इत्यादी क्षेत्रांमध्ये उद्योगांच्या अनुषंगाने भारताने मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. तरी देखील प्रगतीचे अजून काही भाग हे अविकसित राहिलेले आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्या दिशेने आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. औद्योगिकदृष्ट्या प्रादेशिक असमतोल देखील भारतामध्ये पाहावयास मिळतो आणि हा प्रादेशिक असमतोल विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न होताना दिसतात. उद्योगांचे केंद्रीकरण झालेले आपल्याला देखील पाहावयास मिळते आणि या दोन्हीमध्ये शासनाने दखल घालून प्रादेशिक असमतोल आणि उद्योगांचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक असल्याचे आपणास जाणवते. एकंदरीत ही भारतातली मोठ्या प्रमाणातली भौगोलिक विविधता आपल्याला अशा पद्धतीने स्पष्ट करता येते. मित्रो, ही भौगोलिक विविधता भारताचं सौंदर्य वाढवणारी आहे असं आपल्याला म्हणता येतं आणि म्हणून इथे आपण थांबूयात. धन्यवाद.